जळगाव जिल्ह्यात पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या बॅड दहशतवादी हल्ल्याच्या विविध स्तरावर निषेध करण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. जामनेर तालुक्यात पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात व जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी तालुक्यातील धारकर यांनी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन दिले व हल्ल्याचा निषेध केला. जामनेर येथे पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली अर्पण करताना नागरिक चाळीसगाव तालुक्यात पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेला इसम जखमी झाल्याची घटना दहिवत फाट्याजवळील वळणावर घडली. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. एरंडोल तालुक्यात UPSC परीक्षेत यशस्वी झालेले योगेश पाटीलचे आजोळ एरंडोल तालुक्यातील खडगे खुर्द येथील आहे. त्याच्या यशाने या गावातही आनंद व्यक्त करण्यात आला. चाळीसगाव तालुक्यात तब्बल 30 वर्षांनी इयत्ता 10वीच्या 1994-95च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम नुकताच झाला. त्यात एकूण 34 माजी विद्यार्थी हजर होते. पाचोरा तालुक्यातील सरपंच पदासाठी निघालेल्या आरक्षण सोडतीत अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आरक्षण लागू झाल्याने गाव पुढाऱ्यांचा हिरमोड झाला. जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये वसुंधरा दिन अनेक उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी वसुंधरा दिनाचे महत्त्व स्पष्ट करतानाच पृथ्वीला वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत याबाबत मान्यवरांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली. पारोळा तालुक्यातील बहादूरपूर येथील स्वामी फाउंडेशन गेल्या 10 वर्षापासून 2 टँकरद्वारे सार्वजनिक कार्यासाठी पिण्याचे पाणी मोफत पुरवत आहे. रावेर तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेअंतर्गत लाभार्थींच्या थेट बँक खात्यात DBT प्रणालीद्वारे अनुदान सुरळीत जमा होत नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थीचे आधार कार्ड अद्ययावत व बँकेशी संलग्न करण्यासंदर्भात पडताळणी करण्यासाठी तालुक्यातील विधवा, परित्यक्त्या, निराधार, वृद्ध, दिव्यांग लाभार्थीचे कमालीची गर्दी तहसील कार्यालयात उसळली. दिवसभर उन्हात हे लाभार्थी तेथे थांबून असतात. रावेर तालुक्यातील सावखेडा येथे उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागामध्ये महिलांची विविध पापड बनवण्याची लगबग सुरू झाली. यावल तालुक्यात जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जगप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या जन्म व मृत्यूदिनानिमित्त 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. धरणगाव तालुक्यातील विहीर फाट्यावर पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोंडी सुनावली आहे. छत्रपती संभाजीनगर जळगाव राज्य मार्गावर नेरी ते गाडेगाव दरम्यान वाहनावर 15 ते 20 अर्धनग्न तरुणांनी दगडफेक केल्याची घटना 21 रोजी मध्यरात्री घडल्यानंतर पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात आहे. चोपडा तालुक्यात सक्षम देवगिरी प्रांत जळगाव केशव स्मृती प्रतिष्ठान, जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, SR ट्रस्ट मध्य प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने चोपड्यात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात व पाय बसवण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाचोरा तालुक्यात शेतमाल विकून आलेल्या पैशातून कर्जफेड करण्यासाठी तरतूद केलेली असतानाच घरात ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश करून चोरून नेल्याची घटना गोराडखेडा खुर्द येथे घडली. पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. चोपडा तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीअंतर्गत सरपंच निवडीचे आरक्षण जाहीर झाले. मोठ्या ग्रामपंचायतमध्ये महिला आरक्षण निघाल्याने अनेक उत्साही कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.